नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये. मित्रांनो, आज आपण गुढीपाडवा या सणामागची सत्य पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा मी या गुढीपाडवा सणामागची सत्य पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला सत्यशोधक नावाच्या ब्लॉगवर एक लेख मिळाला आणि तो वाचून मी अवाकच झालो. तोच लेख आज मी तुमच्यासमोर वाचून दाखविणार आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण कुठल्याही लेखाचा निष्कर्ष हा तो लेख पूर्ण वाचल्यावरच आपण काढू शकतो. म्हणून आधीच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे या लेखाचा निष्कर्ष तुम्ही काढू शकता. चला तर मग सुरू करूया. लेखाचे शीर्षक आहे मृत्युंजय अमावस्या, रक्तरंजित पाडवा. हा लेख आहे 30/3/2014चा सत्यशोधक ब्लॉगवरील. लेखक आहेत अमोल मिटकरी. फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस. सुमारे 325 वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला. सह्याद्रीच्या डोंगरकड्या या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्याच्या काळ्याकुट्ट अंधारात भीमा इंद्रायणीच्या संगमावर स्मशान शांतता पसरली होती. ती वाट पाहत होती उद्याची. उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार होती चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्ष दिन, गुढीपाडवा. 11 मार्च 1689 हाच तो दिवस होता. मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी आज तंतोतंत झाली होती. याच दिवशी संभाजीराजांच्या देहाचे लचके तोडले गेले. रक्ताच्या रंगपंचमीने मनुवाद्यांनी शिमगा साजरा केला. इंद्रायणी भीमा तिरी मृत्यूचा सोहळा. शंभूराजांच्या तेजपुंज शरीरातील शौर्याचं रक्त आज इंद्रायणीत सांडलं. ही इंद्रायणी या वीरमरणाची एकमेव साक्षीदार आज तीही पावन झाली होती, थरारली होती. कारण तिच्या काठावर, भाल्याच्या टोकावर शंभूराजांचं मस्तक अडकवून गुढी उभारली गेली होती. शरीराचा सापळा टांगून त्याभोवती कडुलिंबाची पानं बांधली होती. व इथूनच ही परंपरा आजही आमच्या घराघरात घुसली. ती कायमची शंडासारखी गुढी आजही आम्ही उभारतो व शंभूराजांच्या बलिदानाची टिंगल करतो. गुढीपाडवा समज व प्रचलित रूढींची समीक्षा. गुढीपाडव्याच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत. राम विजयी होऊन आले म्हणून गुढ्या उभारल्या असे काहींचे म्हणणे आहे. जर या विधानात तथ्य असेल तर हा सण महाराष्ट्रापलीकडे कुण्या राज्यात का साजरा होत नाही? नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, तर मग नेपाळमध्ये रामविजयाचं प्रतीक म्हणून पाडवा साजरा होतो का? दुसरे एक मत सांगितलं जातं ते असं की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. हा संत चोखोबा यांचा अभंग 12व्या शतकातील, ज्यामध्ये गुढी शब्द आला आहे. वारकरी धर्मामध्ये पंढरीच्या वाटेवर भगवी पताका खांद्यावर घेण्यालाच चोखोबा गुढी संबोधतात. चोखोबांची गुढी ही उलटा गडवा नव्हे. तिसरे मत आणखी असं सांगतात की हा सण पूर्वापार चालत आला आहे. संभाजीराजांच्या बलिदानाशी याचा संबंध नाही. पूर्वापार चालत आलेला सण म्हणून ग्राह्य धरूया, पण शिवरायांच्या, शहाजीराजांच्या काळात कधीही हा सण साजरा झाल्याची नोंद इतिहासात का नाही? वरील मतमतांतराचा स्पष्ट अर्थ आहे की मानवतेच्या मारेकऱ्यांनी या दिवसाला उत्तेजन देण्यासाठीच चैत्रशुद्ध प्रतिपदा निवडली. 40 दिवसांमध्ये महाराजांना ते कधीही ठार करू शकले असते. तत्कालीन बखरखार भीमसेन सक्सेना ईश्वरदास नागर यांनी शंभूराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केली आहे. त्यांच्या मते 1 फेब्रुवारी 1689ला महाराज संगमेश्वरी कैद झाले. तिथून त्यांची राजवस्त्र व जिरटोप काढून तख्ता कुलाह म्हणजे विदूषकी कापड व लाकडी टोपी चढवली गेली. कवी कलशासमवेत 6 दिवस त्यांची जाहीर दिंड काढली गेली. 7 फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर लोखंडी साखळदंडामध्ये कैद करून वडू बुद्रुक तुळापूर येथील संगमेश्वरावर औरंगजेबासमोर हजर केले गेले. इतके दिवस त्यांच्या पोटात पाण्याचा एक थेंब व अन्नाचा एकही कण नसताना निधड्या छातीने शंभूराजे औरंगजेबास भिडले. त्याच्यासमोर यत्किंचितही मान न झुकवता, त्यास ताजीम न देता त्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अजिबात दाद दिली नव्हती. त्या प्रश्नांचे स्वरूप: माझ्या फितोर झालेल्या साथीदारांची नावे व खजिन्याच्या किल्ल्यांचा पत्ता. मात्र वजीर असदखानास शंभूराजांनी मोठ्या हिमतीने झुकवले. हिंदुस्थानचा शहनशाह औरंगजेबही झुकल्याचे कवी कलशाने काव्यात रेखाटले ते असे: यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लखत सिंदूर सम, खूब खेलो रणरंग, राजन तुम हो साच खरे, क्या खूब लढे हो जंग, तव तू तेज निहारी के, तखत त्यजत औरंग. 1 फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातून तप्त सळ्यांनी अलग केले गेले. 12 फेब्रुवारीस लोखंडी सांडशीने जीभ उखडली गेली. 13 तारखेस कानामध्ये तापलेलं शिसं ओतलं गेलं. नंतर हातापायाची नखं काढली गेली. अंग तलवारीच्या टोकाने सोललं गेलं. त्यावर मिठाचं गरम पाणी टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोऱ्या काढून त्यांचे हातपाय तोडले गेले. अशा अवस्थेतही शंभूराजे जिवंतच होते. 20 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत धर्माचे ठेकेदार का थांबून होते? त्यांचा शिरच्छेद त्यांनी 20 फेब्रुवारीलाच करायला हवा होता. मात्र ते मुद्दाम थांबले 11 मार्चच्या अमावस्येसाठीच, रक्ताचा पाडवा साजरा करायला. शंभू हत्येतील मूळ आरोपी कोण? शिर्के की रंगनाथ स्वामी?
गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांना पकडून दिल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे. मात्र या मताला कवडीचाही आधार नाही. शिर्क्यांच्या कन्या येसुराणी बाईसाहेबांच्या हाती स्वराज्याची सूत्रे शंभूराजांनी दिलेली आहेत. हा विषय इथे सध्या बाजूला ठेवूया. प्रश्न हा येतो की संगमेश्वराच्या कैदेप्रसंगी संभाजीराजांसोबत पुढील काही निवडक 6 माणसे होती. त्यांची नावे: संगमेश्वराचे सेनापती म्हालोजी घोरपडे, दुसरे कविकलश, तिसरे खंडोबल्लाळ, चौथे संताजी, पाचवे धनाजी व 6वा रंगनाथ स्वामी. मुकर्रब खान संगमेश्वरावर चाल करून आल्याची वार्ता समजताच अत्यंत संयमाने 6ही जणांना एकत्र बोलावून महाराजांनी त्यांना युद्धास सज्ज राहून फळी फोडून आपापली सुटका करून पुढच्या मुक्कामाची दिशा ठरवली. ठरल्याप्रमाणे पहिल्या प्रहरी रात्रीस युद्धास सुरुवात झाली. वृद्ध मालोजी घोरपडे स्वराज्याच्या कामी आले. दुसऱ्या फळीत संताजी धनाजी फळी फोडून बाहेर निसटले. तिसऱ्या फळीत कविकलश तर दस्तूरखुद्द संभाजीराजे चौथी फळी फोडून निघाले. पण रंगनाथ स्वामी कुठंच कसा नव्हता. तो नेमका बिकट क्षणी कुठं होता? संभाजीराजांच्या मरण सोहळ्यात तो औरंगजेबाच्या अखत्यारीत कसा? कारण त्यानेच मुकर्रब खानास शरण येऊन फळी फोडून निसटून गेलेले संभाजीराजे जुन्या मंदिरात लपून बसल्याची खबर दिली. म्हणूनच मुकर्रब खानाचा वजीर आसद खान याने त्या पडक्या मंदिरास वेढा दिला व रौद्र शंभूराजे रंगनाथा करवी पकडले गेलेत. पण इतिहासकारांनी गणोजी शिर्क्यांना खलनायक दाखवले. रंगनाथाचा शोध. रामदास स्वामींच्या शिष्य संप्रदायातील एक प्रमुख म्हणजे रंगनाथ स्वामी. 11 मार्चच्या हत्येनंतर याचा उल्लेख कुठंच आला नव्हता. कारण शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर 64 भटांच्या घरांची संताजी व धनाजी यांनी तुळापूरला राखरांगोळी केल्याची नोंद रक्तरंजित तुळापूर या दुर्मिळ पुस्तकात आहे. या घरातील एक घर मुरार जगदेवाच्या वारसाचं व रंगनाथ स्वामीचं. हा रंगनाथ स्वामी पुढे पळून गेला व गोंडवन राजाच्या अखत्यारीत चंद्रपूर परिसरात आल्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात वणी हे तालुक्याचं ठिकाण असून रंगनाथ स्वामीची समाधी याच ठिकाणी आढळते. वणी येथे रंगनाथ स्वामीचं मंदिर असून त्या समाधीची बांधणी ही 17व्या शतकातील असावी. दरवर्षी रंगनाथ स्वामीची फाल्गुन शुद्ध एकादशीस वणी येथे यात्रा भरते. फाल्गुन शुक्ल एकादशीस रंगनाथ स्वामी वणीत दिसला म्हणजे त्याच तिथीवर प्रगट दिन साजरा होतो. संभाजीराजांची हत्या फाल्गुन वद्य अमावस्येची. एकाच महिन्यात हे 2 प्रकार घडले आहेत. आता रंगनाथ स्वामीचा शोध घेणे गरजेचे असून शंभूराजांच्या कैदेप्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावणारा त्याचा उत्सव जर होत असेल तर संभाजीराजांच्या बलिदानाशी बेईमानी होते असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. रंगनाथावर आणखी पक्के संशोधन होणं गरजेचे असून वणीतील रंगनाथ स्वामीशी शंभूचरित्राचा संबंध असल्यास निश्चितच त्यावर मंथन व्हावे. पाडवा तरुणांनी साजरा करावा का? गुढीपाडवा हा सण असू शकतो का? परंपरेला बदलणे गरजेचे नाही का? आईची साडी चोळी घरावर टांगणे मानवधर्माला धरून आहे का? विरोध करणारे महाराजांशी इमान राखतायत का? वडू व तुळापूरला गुढीपाडवा का साजरा होत नाही? शिवले, भांडारे व शिरसाट ही तुळापूरमधील बौद्ध व मातंग समाजात आडनावे का आढळतात? शीख समाज गुरु गोविंद सिंगांच्या बलिदानातून प्रेरणा घेतो. तिथं सचखंड गुरुद्वारा उभारला जातो. तसे आपण आपल्या शंभूराजांच्या बलिदान स्थळाचं पावित्र्य जपतो का? तरुणांनो, शंभूराजांच्या बलिदान दिनी आपण टोकाचा विरोध स्वीकारून गुढीची अपमानी परंपरा बदलूया व सूर्योदय समयी येणाऱ्या पाडव्यास अत्यंत साध्या पद्धतीने गोडधोड न खाता स्टीलच्या रॉडवर एक पाती भगवा ध्वज कलशामध्ये रोवून प्रत्येकाच्या निदान आपल्या तरी घरावर स्वाभिमानाच्या, शौर्याच्या, बलिदानाच्या परंपरेला भावपूर्ण मानवंदना देऊन भगवा फडकवूया. तुम्हाला माझ्या शंभूराजाच्या बलिदानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ. चला स्वराज्याच्या धाकल्या धन्याचे वीर वारस होऊया. नाहीतर शंभूराजे आज म्हणतील, आबासाहेब पाहिलेत आपली शंड माणसं. अहो, स्वराज्याच्या बलिदानाचंही यांनी भांडवल केलं. यांना कुणीही सांगितलं तरी ते हेकेखोरपणे रूढीला चिकटून बसतील. धर्माची ओळख देतील. याच धर्मांधांनी आम्हाला धर्मवीर म्हणून कायमचं संपून टाकलं. आमचं बलिदान हे स्वराज्यासाठी झालं. म्हणूनच शेवटच्या क्षणी मिया खान हा आमच्याशी इमान राखून राहिला. शहजाद्या अकबरानं आमचे प्राण वाचवले. आमच्या प्रेताचे संस्कार इथल्या मांगा महारांनी केले. मात्र ज्यांनी आमचा वारसा सांगितला ते आम्हाला समजू शकले नाहीत. शेवटी या शंडांमध्ये काही बाणेदार निपजतील आबासाहेब. तीच माणसं स्वराज्याची खरी वारसदार असतील. जगदंब जगदंब.